आज मी तुम्हाला फरसाण्याचं कालवण बनवून दाखवणार आहे। तर त्यासाठी बघा फरसाणा घेतलेला आहे अर्धी वाटी, एवढा तुकडा बघा सुक्या खोबऱ्याचा मी गॅसवर भाजून घेतलेला आहे। 6 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, एक हिरवी मिरची घेतलेली आहे आणि छोटा तुकडा आल्याचा घेतलेला। आता हे काय करणार आहे माहिती आहे का, मी खलबत्त्यामध्ये बारीक असं कुटून घेणार आहे। कढई गरम करत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया, त्याला गरम होऊन देऊया। त्याच्यामध्ये टाकूया छोटा अर्धा चमचा मोहरी, छोटा 1 चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता, त्यात टाकायचा एक मीडियम आकाराचा कांदा। त्याचा कांदा आपण चांगला भाजून घेऊया। त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हळद। आता त्याच्यामध्ये बघा हे खोबरं, लसूण, हिरवी मिरची आणि आलं कुटून घेतलेलं आहे। आता ह्याला काय करते, पहिले 1 मिनिटभर परतून घेते। त्यात टाकायचं एक टोमॅटो। आता ह्याला पण काय करायचं, 1-2 मिनिटं परतून घ्यायचं। 1 चमचा छोट्या आकाराचा गरम मसाला पावडर, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा मिक्स करून घेऊया। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ। आता हे काय करणार आहे, 1 मिनिटभर फक्त परतून घेणार आहे। त्यात टाकणार आहे छोटा 1 चमचा जिरे धने पावडर, हलवून घेऊया। आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता एक टाकायचे छोट्या आकाराचा बटाटा शिजवून साल काढून घेतलेले, एकदम थंड झालेला आहे। तर छोटे छोटे असे तुकडे करायचे ह्याच्यामध्ये, खाली जरी प्लेटमध्ये केले तरी चालतील, मी तर ह्याच्यातच करून टाकणार आहे। आता काय करणार आहे माहिती आहे का, थोडंसं ह्याच्यामध्येच बारीक गॅसवर मी 1-2 मिनिटं फक्त परतून घेणार आहे। त्यात मी टाकणार आहे गरम पाणी, 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे बघा। आता ह्याला काय करायचं, चांगलं उकळून घ्यायचं, कारण आता हे पाणी आपण गरम वतल्यामुळे बघा लगेच उकळलं गेलं। आणि ह्याला उकळत किती ठेवलं होतं माहिती आहे का, 5 मिनिटासाठी उकळून द्यायचं चांगलं। आता हे कसं माहिती आहे का, अजून जर तुम्हाला पातळ पाहिजे असलं तर तुम्ही अजून पातळ करू शकता। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर। आता हे काय करायचं माहिती आहे का, जर तुम्ही जेवायला लगेच बसत असाल, तर हे बनवलं आणि तुम्ही लगेच जर जेवायला बसला तर लगेच फरसाणा टाकायचा आणि एक उकळी फक्त काढायची। नाहीतर काय करायचं माहिती आहे का, जेव्हा तुम्ही जेवाय बसेल का नाही तर गॅस आता बंद करून टाकायचा, कारण हे चांगलं उकळलेलं आहे। आणि जेव्हा जेवाय बसेल का नाही तेव्हा गरम करायचं आणि मग त्यात तुम्ही फरसाण टाका। आता जर आपण ह्यात फरसाण टाकला ना तर एकदम असा गाळ होईल त्याचा। तर मी तर आत्ता जेवायला बसणार आहे, तर मी ह्याच्यामध्ये लगेच फरसाणा टाकून घेणार आहे। मस्त असं होतं बघा। आता हे तुम्ही पावावर खाऊ शकता, भाकरीवर, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तुम्ही कशावर बी खाऊ शकता।